त्यामुळे तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायला मी परवानगी देऊ शकत नाही। बाबा पण एकदा सांगितलं ना, नो मोर डिस्कशन्स प्लीज। बाबा, ओ बाबा एकदा आपण डिस्कशन करूयात ना। बाबा बाबा प्लीज। डोंट वरी प्रमोद, इट्स ओके, काहीतरी सोल्युशन निघेल, डोंट वरी। जी काय आहे? एक मिनिट विराज, अगं आजी, मला फक्त त्यांच्यासोबत डिस्कशन करायचं होतं, तेही त्यांनी केलं नाही आणि डिसिजन देऊन गेले। जी तूच सांग, आता आम्ही काय आयुष्यभर ह्यांच्यासोबतच काम करायचंय का? विराज तू आजी, कसं बोल? मला तर कधी कधी प्रश्न पडतो की आम्हाला आमचं कर्तृत्व दाखवायला मिळणार आहे की नाही। त्याला काय अर्थ आहे आजी? अगं आम्हाला काय हवंय काय नकोय ह्याचा ते विचारच करत नाही। मला ना असं वाटतं की आज जर आमचे खरे बाबा असते ना, तर त्यांनीच आम्हाला समजून घेतलं असतं। विराज, अरे काय बोलतोयस तू? दुर्गा वहिनी, हे जे आमचे खरे बाबा नाहीये। आणि हेच सत्य आहे। आम्ही त्यांना कितीही बाबा बाबा केलं ना, तरी हे सत्य बदलणार नाहीये। असं नाहीये विराज, तरी आजी, त्याने मला तुला सगळं माहितीये। त्यांनी आमच्यासाठी बरेच कष्ट केले, बऱ्याच तडजोडी केल्या, पण तरी आज जर आमचे खरे बाबा असते ना, तर त्यांनी आम्हाला संधी नक्की दिली असती। अरे विराज, तू एवढं का ऐकून होतोयस? हो ना, सांग। अरे तुम्हाला संधी मिळेल, आपण बोलूयात ना बाबांशी। तू बोलला होतास ना तुझ्या वेळेला, काय झालं? तुला घर सोडून जावं लागलं दादा। प्रमोद, मला तर वाटतंय ना, भूतकाळाचीच पुनरावृत्ती होणार आहे, कारण एजेंना समजवणारा कोणच नाहीये या घरात। विराज, तू आता मर्यादा ओलांडतोयस। आजी बोलतील ना त्यांच्याशी, एजे त्यांचं सगळं ऐकतात, माहितीये ना आपल्याला। अगं पण आजीला आमचं पट्टय कुठे? आजीला तर एजेच नेहमी बरोबर वाटतात। अरे पण तो खरा असतो बाळा। आजी माफ करा, मी मध्ये बोलतेय, पण मला असं वाटतंय की आता एजेंपेक्षा विराज सर आणि प्रमोद सरांची बाजू बरोबर।